मी अमित ठाकरे यांचं कौतुक करतो, यासाठी करतो की ज्यावेळी समाजासाठी काही गोष्टी करावे लागतात, अनेक वेळा हा आरोप होतो की ठाकरे कुटुंब रस्त्यावर उतरतात का, आणि म्हणून मलाही आठवते की ज्यावेळी नामजोशी मार्गाचा पूलचा ओपनिंग होत नव्हता, स्वतः आदित्य ठाकरे साहेबांनी आणि त्यांच्यावर आम्ही सर्वांनीच रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आणि पोलिसांनी ती कारवाई आमच्यावर केली। आणि तुम्ही बघितलं असेल की किती केवळवाणीसारखी परिस्थिती आहे की 4 महिने झाले त्या पुतळ्याचं अनावरण होत नाही, पण वेगवेगळ्या कार्यक्रमाला मात्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ येतो। ठाकरे बंधूंकडून दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। राज आणि उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित। राज ठाकरेंकडून जुना फोटोही ट्विट। आजारी असलेल्या संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। आजारी असतानाही पहिल्यांदा सार्वजनिक स्थळी दाखल। भाऊ सुनील राऊतही उपस्थित। अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला विकलं। अंजली दमानी यांचा आरोप। तेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांची संस्था। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले केवळ काही तास। अनेक निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी, तर एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अनेक जण अद्यापही गॅसवर। बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित आघाडीची साथ। अजित पवारांविरोधात सर्व पक्षांचं पॅनल उभं राहणार। मुंबई, ठाणे, नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। रिक्षा, टॅक्सी, बसवर परिणाम। घरगुती पुरवठा सुरळीत राहणार, गॅस कंपनीचं आश्वासन। अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये क्रिमिलेअरला स्थान नको। आरक्षणाचा लाभ गरजवंतांना मिळावा। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठं वक्तव्य। नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता। आजच नितीश कुमार कॅबिनेटनंतर राजीनामा देणार। नव्या सरकारसाठी भाजपसोबत बैठक। 20 तारखेलाच शपथविधीची शक्यता। सौदी अरेबियातील मदिनाजवळ डिझेल टँकर आणि बसचा भीषण अपघात। अपघातामध्ये 42 भारतीयांचा मृत्यू। सर्व प्रवासी हैदराबादचे असल्याची माहिती।